मम्मा उठ ना ग. ए मम्मा उठ की. लकी या लागले बघ तुला उठवायला. उठ उठ. तो आलाय लकी. उठ ना. अगं असं का उचलते त्याला. ए ए मम्मा उठते की थांब. किती वाजलेत आता? आत्ता 5 वाजले ते. उठ उठ. तकलं की कसं उड्या मारते ते पण म्हणते उठ उठ. उठ बरं. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. आजची सकाळ जराशी वेगळी झाली आहे, कारण रोज मी ऐश्वर्याला उठवते आणि आज मला ऐश्वर्याने उठवले. दोघे पण पहाटेचं लवकरच उठतो, ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल तुम्ही. आणि लकीला बघा पहाटेची भूक लागते, त्यामुळे तिची किती गडबड आहे मला उठवण्याची. आता हे पांघरायचं आहे ना, ते सुद्धा मला घडी करून देणं आहे. बऱ्याच तुमच्या कमेंट येत होत्या की ताई तुझं मॉर्निंग म्हणजे सकाळचं रुटीन दाखव म्हणून. त्यामुळे ऐश्वर्याला रात्री म्हटलं होतं की उद्या आपण थोडंसं पहाटेपासूनचं एक 8-9 वाजेपर्यंतचं शूट घेऊया म्हणून. त्यामुळे मला आज त्यांनी एवढ्या म्हणजे गडबडीनं उठवले. आणि लकी बघा सारखं मध्ये मध्ये. तर चला अगोदर तिला खायला ठेवते आणि नंतर मग बाकीच्या कामाला सुरुवात. तर आता किती वाजलेत? 5:15 वाजलेत. तसं लेटच झालं आहे उठायला. किचनमधलं अगोदर झाडून घेतलं, कारण अण्णांना चहा बनवायचा होता. तर त्यांना चहा करून दिल्यानंतर ही काय रोजचीच कामं सकाळची धावपळ सुरू झाली. आता इथं ब्लॉग खूप मोठा होईल, त्यामुळे रोजचीच कामं झाडलोट वगैरे हे काय मी दाखवत बसलेले नाही आहे. थोडंसं घर आवरलेलं दाखवलं. माझी कामं चालू होती. ऐश्वर्याने पण थोडीशी मदत केली मला. आणि लकीची आणि त्याची बघा खेळण्याची टीम झाली सुरू. मग अशी कशी तिला भूक लागली तर मला उठवत होते आणि आता पोट भरलं तर झाली मस्ती सुरू मग. आणि घरात बघा पाळीव प्राणी असले ना की घरामध्ये एक अजून जिवंतपणा वाटतो. म्हणजे खूप छान वाटतं. आमच्या घरी मांजर सगळ्यांना आवडतं आणि मांजर असलेली घरात चांगलंच असतं. म्हणजे आपणाला काय म्हणतात की विचूकाट्याची भीती नाही असं. त्यामुळे आम्ही पाळतो. ऐश्वर बास कर बर. आवर चल, नळाला पाणी येईल, पाईप जोड. आता सध्या उन्हाळ्याचे दिवस आणि नळाला काय रोज पाणी येत नाही, एक दिवसाड येतं. आणि पाणी आलं ना की सगळी कामं त्याच वेळेला उरकावी लागतात. तर अगोदर यांनी पाणी भरलं आणि मग म्हटलं आता फरशी सगळी धुवून घ्यावी. ही मुलं आहेत ना ते? हा, ही मुलं माझी. होय. हा. बस. सकाळची धावपळ सुरू झाली ना, वेळ कसा जातो कळतच नाही. बराच वेळ झालं माझं हे चाललेलं आहे. पण स्वच्छ घर बघितलं ना की समाधान मिळतं. तुमच्या पण घरी सकाळची अशीच गडबड असते का हो? कमेंट करून मला नक्की कळवा. आणि बघा आपली घरची कामं करायला ना छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद मिळतो. त्यामुळे मला तर आवडतं बुवा. जरी कंटाळा आला तरीसुद्धा सगळं आवरायला. लकी तर हे बघा आहे आमचं घर.
ऐश्वर पायरीहून येताना हळूच बरं का, पुसून घेतलेला आहे, पडशील पाय घसरून. कुठं आहे लकी? होय ना. लकी ये, लकी ये. अरे बाहेर नको ना पाय, उन्हानं हे होते. सकाळची सगळी कामं आवरून घेतली ना, आता नाश्त्याची तयारी सुरू झाली. तसा रोजच्यापेक्षा आज थोडासा उशीरच झाला आहे, कारण मला उठायलाच 5:15 वाजले. रोज तर 4:30ला उठतेच, ब्लॉगमध्ये पाहिलंच आहे तुम्ही. आणि त्यातल्या त्यात नळाला पाणी आल्यामुळे त्यामध्ये वेळ गेला. तर आता इथे मी बेसन पीठ घेतले, म्हटलं झटपट छान अशी रेसिपी करावी, कारण सकाळी अण्णांना पण नाश्त्याची सवय आहे. नाश्ता करून मग ते देवदर्शनासाठी जातात. तोपर्यंत इकडे बघा, ऐश्वर्याने देवपूजा पण आवरून घेतली. तर पटापट आता मी आंबोळ्या करणार आहे. बेसन पीठ आणि ज्वारीचं पीठ आणि थोडंसं गव्हाचं पीठ घातले. त्यामध्ये लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद घातली. पाणी घालून जरासं पातळसर पीठ भिजवायचं आहे, जास्ती पण पातळ किंवा जास्त घट्ट नाही करायचं. मस्त होतात आंबोळ्या एकदम. यासोबत खायला बटाट्याची भाजी बनवायची, तर बटाटे पण अगोदरच उकडून ठेवले होते मी. तर आता ब्लॉग मी इथंच थांबवणार आहे, पूर्ण रेसिपी तुमच्याबरोबर नाही शेअर करत. तर मंडळी, आजचा साधा आणि मनापासून केलेला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. चला तर मग मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये.